च्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। प्रांजल खेबलकर प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। खेबलकर प्रकरणात वापरण्यात आलेल्या व्हॉट्सअप नंबरवर पुरावे उपलब्ध होते। हा नंबर सोनार नावाच्या व्यक्तीवर दाखल होता। त्याने तपास सुरू असतानाच परस्पर सिम हरवल्याचं सांगून नवीन सिम घेतलं होतं। हे सिम नवीन फोनमध्ये टाकून व्हॉट्सअपचा डेटा डिलीट करून टाकल्यानं तपासामध्ये जप्त असलेल्या मोबाईलमधला व्हॉट्सअप डेटा म्हणजे पुरावा नष्ट करण्यात आला आहे आणि त्या प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। पुरावा नष्ट करणं, एखाद्या प्रकरणामध्ये पुरावा नष्ट करणं हा गुन्हा आहे आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार या प्रकरणामध्ये रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। तर या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल? प्रांजल खेबलकर हे आधीच जेलमध्ये आहेत, आता त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांनी जी चौकशी केलेली होती, जे मोबाईल जप्त करण्यात आलेले होते, ज्याचे पंचनामे झालेले होते, ते 2 मोबाईल फोन जे आहेत ते खेवलकर याच्याकडून जप्त करण्यात आलेले होते। पैकी एक मोबाईल फोन जो आहे त्याच्यामध्ये असणारं सिम कार्ड हे सोनार नावाच्या व्यक्तीच्या नावे रजिस्टर्ड होतं आणि या सगळ्या पंचनाम्याची कारवाई सुरू असताना रोहिणी खडसे यांनी या सोनार यांना बोलवून घेतलं आणि जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये जे सिम त्यांच्या नावावरती रजिस्टर असलेलं खेवलकर यांच्याकडे होतं, सापडून आलं होतं, ते हरवलंय असं सांगून त्यांनी नवीन सिम जे ते कंपनीकडून घेतलेलं होतं आणि ते सिम नव्या मोबाईलमध्ये टाकून व्हॉट्सअपचा डेटा असतो ज्याच्यावरती खेवलकर यांच्या या गुन्ह्यासंदर्भातले पुरावे जे आहेत ते होते, तो डेटा रिकव्हर करायचं ऑप्शन या व्हॉट्सअपमध्ये येतं। तेव्हा तो डेटा रिकव्हर करू नये, तो डिलीट करावा अशा स्वरूपाची कमांड देऊन तो डेटा जो आहे तो डिलीट करण्यात आलेला होता, जो या गुन्ह्यातला पुरावा नष्ट करायचा एक प्रकार आहे। या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। याच्या प्राथमिक चौकशीमध्ये हे आढळून आल्याची माहिती जी आहे ती पोलिसांनी आज न्यायालयामध्ये दिली आहे आणि सगळ्यात बरोबर आहे वैभव, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।